सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या, दोघींच्या मनातलं गमतीचं नातं जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. नको तेव्हा कसं बोलायचं थांबतो, बोल ना. मी विचार करून नंतर बोलतो. नको तेव्हा. भाऊजी आता जे बोलायचं ते बोलता का आधी? पण कशावरून हा पहारेकरी सिग्नल देत नसेल? कोणाला? आणि हा प्रकार अनेकदा घडलाय, याचा अर्थ हा व्यवहार ठरलेला आहे. आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय? आणि तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही. मग कोणामुळे झालंय? आणि हा प्रश्नही बाजूला राहू दे, पण मुळात काहीतरी झालंय, काहीतरी बिनसलंय, हे तर खरं आहे ना? माझं ऐकशील तर तू खरंच यात पडू नकोस. म्हणूनच मी काही बोलत नव्हते, पण तुम्हीच थांबवलत ना मला. मी थांबवलं कारण तू रागवून जात होतीस म्हणून. आता तेवढाही अधिकार नाही का माझा तुमच्यावर? बोलवलंस मला? छे हो, मी सदाला फक्त विचारलं की तुम्ही कुठे आहात म्हणून. इथेच हो तुम्ही. तुम्ही नाही सांगितलं, पण धाकट्या भाऊजींकडनं बातमी मिळाली मला. काय होतं माहिती का, या माझ्या मोबाईलवर मला असे सारखे मिस कॉल येत होते आणि चुकून मी फोन उचलला ना तर माझ्याशी गुजरातीत बोलायचं कोणीतरी. आता तो नंबर कोणाचा आहे ते सांग. हा, आता मला गॅरंटी आहे की तो नंबर आपल्या घरी ती सामान विकायला मुलगी आली होती ना, तिचाच आहे. नंतर अजून एक दुसरी मुलगी घरी चौकशी करायलाही येऊन गेली. हा, दुसरी मुलगी? हा, म्हणजे तुझं लग्न झालंय का, घरी कोण कोण असतं? अज्जा, हे तू सांगितलं नव्हतंस मला आधी. बिजू, ज्या गोष्टी नकळतपणे घडतात ना त्याच खऱ्या असतात, त्या टाळताही येत नाहीत. करेन मी प्रयत्न करेन, पण त्या परक्या मुलीला घरात आणण्यापूर्वी मला माझ्या घराबद्दल विश्वास वाटायला हवा, खात्री वाटायला हवी, निर्धास्तपणे तिला आणता आलं पाहिजे. इतकी काय महत्वाची बातमी नाहीये ती. असं का म्हणता? अगं खरं तेच सांगतोय. एका मिडल क्लास कुटुंबातली पार्ट टाइम सेल्स गर्लचा जॉब करणारी मुलगी आहे ती. मग काय झालं? कमाल आहे वहिनी. हा प्रश्न तू विचारतीस? भाऊजी, मी मनापासून आणि अगदी प्रामाणिकपणे विचारते. मला वाटतं अजय भाऊजी जे म्हणतात तेच बरोबर आहे. काय बरोबर वाटतंय? स्वतःचं आयुष्य असं बाजूला ठेवून तुम्ही माझ्यासाठी जे काय करता ना. नाही वहिनी, फक्त तुझ्यासाठी नाही, या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी हे आवश्यक आहे. आई लग्नाच्या बाजारात माझी बोली लावायला निघालेली असताना मी एका मध्यमवर्गीय घरातल्या मुलीशी लग्न करू? काही वेळा मनाचा कौल ऐकायचा असतो. माझ्या मनाचा कौल मला हेच सांगतोय वहिनी, परक्या घरातल्या मुलीला इथे आणून तिला तिच्या नशिबाचे भोग भोगायला लावण्याचा मला काहीही अधिकार नाही. मग त्या मुलीला आधी कल्पना द्या.
अच्छा, म्हणजे या घरात आणण्याआधीच या घराविषयी तिचं मन कलुषित करायचं. त्यापेक्षा मी काय म्हणतो वहिनी, आपल्या घरामध्ये नाही का महत्वाचे पाहुणे यायचे असले की आपण घर कसं एकदम झाडून पुसून स्वच्छ करतो, तसं तिला या घरात आणण्यापूर्वी मला हे घर स्वच्छ करायला आवडेल. घर स्वच्छ करणार म्हणजे नेमकं काय करणार? बरंच काही करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवधरला घरी परत घेऊन येणार, सूरजला त्याच्या हक्काच्या घरी आणणार आणि या घरामध्ये तुला तुझं मानाचं स्थान मिळवून देणार. कधी कधी तुमचं हे बोलणं ऐकलं ना की मला खूप अपराधासारखं वाटतं. असं वाटतं की तुम्हाला स्पष्ट सांगावं की तुम्हाला परदेशात सहज नोकऱ्या मिळतील. मग खुशाल तुम्ही लग्न करा, आपापल्या बायकांना घेऊन परदेशात जा आणि सुखात राहा तिकडे. आणि त्याने काय होईल? निदान तुम्ही तरी सुखी आहात याचं समाधान मला मिळेल. आणि आमचं काय? तुला काय वाटतं वहिनी, या घराकडे पाठ फिरवली म्हणजे आम्ही तुला सुद्धा विसरून जाऊ? पळवाटा शोधण्यात वेळ वाया घालवायचा नाहीये वहिनी. समजा मी लग्नच करायचं नाही म्हटलं तर या विषयाला डायरेक्ट भिडता येईल. तुमची समजूत काढू की मी स्वतःलाच समजू हेच कळत नाही मला. तू धीर सोडू नकोस ग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा कुठलाही विचार मनातही आणू नकोस. फक्त जमलं तर एक कर. काय करू? म्हणजे देवधर या घरातून नाहीसा होण्यापूर्वी घरामध्ये जास्त कोणाची ये जा होती किंवा जास्त लक्ष कोण देत होतं, जरा आठवून सांगशील? भाऊजी, एक गोष्ट सांगायचीच राहिली तुम्हाला. सांग ना. मग नाही, मनात आलंय तर लगेच सांगून टाक, त्यातून कदाचित आपल्याला काहीतरी क्लू मिळू शकेल. सांग ना. तुम्हाला चारचुके डॉक्टर आठवतात? ते तेव्हा बोलवलं नाही तरी घराकडे फेरी मारायचं. आणि हे जेव्हा घरातनं नाहीसे झालेत त्याच्यानंतर त्यांचं येणंच बंद झालं. मध्ये भानुताई जेव्हा बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा त्यांनी फक्त औषधं पाठवली, ते स्वतः आलेच नाहीत. याआधी तुला बरं नव्हतं तेव्हाही ते आले नव्हते. काय धाड भरली का तुला? ए नीट चाल. काय पण आव आणलाय? पुरे झालं. त्या सदाला पाठवलंय डॉक्टर चारचुक्यांकडे. त्यांनी दिलेल्या गोळ्या निबूटपणे घ्यायच्या आणि पडून राहायचा. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. वहिनी, काय? शहराकडे निघालो. असे अचानक? तर तुला बरं नाही म्हटल्यानंतर पण मी असं अचानकच आलो होतो ना. पण म्हणून इतक्या घाईने निघायची काही गरज नाही. आणि मी काय म्हणते, मालकीणबाई बाहेर गेलेत, त्या आल्यानंतर त्यांच्याशी बोलून त्यांना सांगून मग निघा ना. नाही, नको उगाच. उगाच म्हणजे? म्हणजे आता आईला सांगून निघायचं म्हटल्यानंतर ना उगाच वाद होईल. कसले वाद? आता
मी शहराकडे चाललोय म्हणल्यानंतर आई विजूला पण फोर्स करणार, आणि विजूला वाटेल की मी मुद्दाम शो ऑफ केला. त्यांना काय वाटतं हे तुम्हीच ठरवणार आहात का? मी त्याला चांगला ओळखतो. बरोबर ओळखलंस. मी तुला दोष देत नाहीये. मी दोष माझ्याकडे घेतही नाहीये. म्हणूनच म्हणते, एकदाची जी काय मारामारी करायची ना ती करून घ्या, पण असं मनातलं मनात ठेव धुमसत राहू नका. ते टाळण्यासाठीच मी शहरात निघालोय. आणि मी इथेच थांबतो. पण तुझी इथे राहण्याची कारणं वेगळी आहेत. तुला असं वाटतंय की तू इथं गावात राहून त्या अतुलाला टाळू शकतोस, पण तसं अजिबात होणार नाहीये. वहिनी तू याला वेळीच थांबवा, नको तो विषय काढतोय आता उगाच. ते समोरच आहेत ना, तुम्हीच सांगा ना त्यांना. मी फक्त तुम्हाला दोघांना इतकंच सांगते की तुम्ही शहरात जाऊन आणि तुम्ही इथे राहून काही बदल घडणार नाही. निदान वाद तर होणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय. हे बघा, तुम्हाला वाद घालायचात ना घाला, पण मालकीणबाई आल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ठीक आहे, मी आईला फोन करून सांगतो. आणि त्यांनी जर का थांबायला सांगितलं तर थांबा. म्हणूनच मी शहरात पोहोचल्यावर आईला फोन करणार. वा, काय पण युक्ती शोधून काढली. मग आयडिया कोणाची? याला आयडिया नाही, पळपुटेपणा म्हणतात. ए, पळपुडेपणा कशाला म्हणतात हे तू मला सांगतोस? हे बघ, हे बघा, तुम्हाला वाद घालायचेत ना घाला, पण निरर्थक वाद घालू नका. भाऊजी, मी तुम्हाला अजूनही सांगते, मालकीणबाईंना सांगून जा. किमान बाबांना तरी कळवा. वहिनी याला जायचं असेल तर जाऊ दे. आईला काय सांगायचं तर मी सांगीन. मग मी निघू? थांबा, असं उपाशी पोटी जाऊ नका. मी उपमा करते. देवा, मी विसरले, मला उट्यापाशी जायला बंदी आहे. बाई पण नाही आहेत. मी दही पोहे देऊ का तुम्हाला? नाही वहिनी, नको, खरंच नको. तशी मला भूक सुद्धा नाही. आणि वहिनी एक लक्षात ठेव, तुला हवं तेव्हा स्वयंपाक घरात जा. जाताना अजून काही सल्ले द्यायचे असतील तरी देऊन जा. हे बघ, मी बरोबर तेच बोलतोय. हा. ही वहिनीची लढाई आहे, ती तिने स्वतःच लढायला हवी. आणि ती स्वतः जर उभी राहिली ना तरच आपण सपोर्ट करू शकतो. आपण तिच्या वतीने भांडू नाही शकत. शहरात जाऊन तू काय सपोर्ट करणार आहेस रे? मी आज एवढ्या तातडीने शहरात का निघालो माहिती? का? कारण आज डॉक्टर चारचुके शहरात आहेत. जमलं तर मी त्यांना गाठेन. बघूया, त्यांच्या तोंडून बोलता बोलता सहज जर काही निघालं तर. चल बहिणी, निघू? नमस्कार डॉक्टर. काय, कुठे बाहेर निघालात? हो. मी तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही बाहेर निघालात. हा, कमाल आहे डॉक्टर. काय तुम्ही दिसत नाही, भेटत नाही, काय कसं काय? बरं ना? म्हणजे मी तुमच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो, तुमची विचारपूस करायला आलो मी. विचारपूस कसली? हो, कमाल करताय तुम्ही. म्हणजे तुमच्या तब्येतीचं कारण विचारायला आलो ना मी. तुम्ही अचानक इकडे शहराकडे धाव घेतली तर आम्हाला काही कळायला मार्गच नव्हता. हो, प्रकृतीची तक्रार तर आहेच. हो, काय झालं? नाही म्हणजे काय, सर्दी, डोकेदुखी, ताप, पाठदुखी, खोकला, बीपी, शुगर सगळं नॉर्मल? काय एका वेळी किती शंका घेणार? हो डॉक्टर, असं काय करताय? आम्हाला तुमची खूप काळजी वाटते म्हणूनच तर विचारतो ना. अर्थात तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात यावर माझा विश्वास आहे. विश्वास आहे म्हणजे? अहो, आहेच मी डॉक्टर. अहो, इतर साहित्यिक प्रबंध लिहून डॉक्टरेट झालेलं नाही मी. अहो, मी MBBS आहे. चला, बरं झालं, निदान तुमच्या हे लक्षात तरी आहे. तुम्ही माझी चौकशी करायला आलायत की विचारपूस? चौकशी आणि विचारपूस काय फरक आहे याच्यात? विचारपूस म्हणजे आता तब्येत कशी आहे, विश्रांती घेता की नाही, औषध वगैरे घेता की नाही. आणि तुम्ही तर सरळ प्रश्न विचारतायत. तुम्हाला टेन्शन आलंय का? टेन्शन आलं? मी काय केलं? थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तुम्ही स्वतःच विषयाकडे वळलात. हे आत्ता तुम्हीच म्हणालात ना की टेन्शन घ्यायला मी काय केलंय. खरंच मी काय नाही केलंय? हो, मला तेच विचारायचं ना.
तुम्ही अचानक इथं का निघून आलात? आमच्या आईने तुम्हाला 2 वेळा बोलावणं धाडलं तरी सुद्धा तुम्ही आला नाहीत. यात चौकशी करण्यासारखं काय आहे? ही प्रश्नांची सुरुवात आहे. तुमच्या आईने बोलावणं धाडलं आणि मी आलो नाही, यात काय एवढी मोठी गंभीर बाब नाही आहे. अहो, गावात बरेच डॉक्टर आहेत, जागुष्टे आहेत, बेडे आहेत. आमच्या देवधरला तुमचीच ट्रीटमेंट सुरू होती ना? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आमच्या देवधरला तुमचीच ट्रीटमेंट सुरू होती ना? ट्रीटमेंट, हा, पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे का असा संशय येऊ शकतो. संशय कशासाठी? अहो, मी खात्रीने सांगतोय देवघर नक्कीच बरे होतील. हं? आपण त्यालाच धीर धरत नव्हता. मला सांगा डॉक्टर, हे सगळं साधारण किती दिवसात घडलं? म्हणजे झाले असेल 4-1 वर्ष. अच्छा, म्हणजे 4 वर्ष झालेत हे आठवतं, पण 4 वर्षांपूर्वी काय घडलं हे नाही आठवत. अहो, तुम्ही तर सरळ चौकशीच करायला घेतलीत. तर मीही स्पष्ट सांगतो, तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. हां, मला माहिती आहे ते, माहिती आहे मला डॉक्टर साहेब. काही माणसं असतात, त्यांची सायकोलॉजीच अशी असते की दबाव आल्याशिवाय ते काही बोलत नाहीत. तुम्ही तुमच्या आईला निदान विचारून तरी आलायत का नाही? नाही, मी सांगितलेलं नाही. वाटलेलंच मला. पण मला खात्री आहे, मी इथनं गेल्यानंतर लगेचच तुम्ही आमच्या आईला मी इथे येऊन गेल्याचं आणि मी काय काय बोललो हे अगदी सगळं डिटेलमध्ये सांगणार. अहो, इथून गेल्यावर कशाला? मी आत्ताच फोन लावतो ना. नाही 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 डॉक्टर, प्लीज प्लीज असं नका करू. प्लीज कृपा करा, पण आत्ताच आईला याच्यातलं काहीच कळू देऊ नका. तिला काहीच माहित नाही झालं पाहिजे. प्लीज डॉक्टर. तुम्हाला काय वाटलं डॉक्टर? तुम्ही मला धमकी देताय? हं? फोन लावाच तुम्ही. मित्र म्हणतो उलट आत्ताच फोन लावा आमच्या आईला. म्हणजे आम्ही जे काही गुपचूपपणे करतोय ना ते आम्हाला राजरोसपणे करता येईल. आणि जे बोलायला तुम्ही टाळाटाळ करताय ते बोलायला आम्ही तुम्हाला भाग पाडू शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही माझ्यावर नाही, तुमच्या आईवर संशय घेताय. तुम्ही माझी नाही, परंतु तुमच्या आईची चौकशी करतायत. समजलं? तुम्ही मला इमोशनल ब्लॅकमेल करताय. आणि डॉक्टर, या सगळ्या प्रकारात तर आता तुम्ही आईचं नाव घेतलं. माझ्या तर मनातही तसं नव्हतं. मग आता बाकीचे प्रश्न राहू देत. मला फक्त एवढंच सांगा की मी आईवर संशय का घेऊ? का म्हणजे? म्हणजे असं बघा की आमचा चुलत भाऊ देवधर आजारी पडल्यावर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आईने तुम्हाला बोलावणं धाडलं. तुम्ही आलात, उपचार केलेत, बरोबर ना? हो, बरोबर. तुमच्या म्हणण्यानुसार देवधर बरा होईल याची तुम्हाला पूर्ण खात्री होती. हां, पण उपचार पूर्ण होण्याआधीच तो घरातून नाहीसा झाला. अगदी बरोबर. मग मला सांगा, या सगळ्या प्रकारामध्ये आईवर किंवा तुमच्यावर संशय घेण्यासारखं काय घडलंय? काय झालं डॉक्टर? नाही, तुम्ही बोलत का नाही आहात? हं? म्हणजे देवधर घरातून नाहीसा झाला यामागे कोणी आखलेलं षडयंत्र तर नाहीये ना? मला खरंच काय माहिती नाही हो.
देवधर बरा होईल याची तुम्हाला पूर्ण खात्री असताना सुद्धा तो घरातून नाहीसा झाला आणि तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नाही. म्हणजे तुमच्या घरातलं राजकारण माहिती नाही हो मला. हा आरोप करताय तुम्ही आमच्यावर. अहो त्यात आरोप करण्यासारखं काय आहे? तुमचा भाऊ आजारी पडला, जोगदंड साहेबांनी मला इथे पाठवलं म्हणून तर मी आलो, नाही तर तुमच्या घरी मी कशाला पोहोचतोय? आणखी काय काय सांगितलं जोगदंड साहेबांनी? आता मी तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगतो. तुमचा भाऊ आजारी पडला तेव्हा मी इथे आलो, माझी ट्रीटमेंट मी सुरू केली. नंतर तो अस्वस्थ झाला आणि या परिस्थितीत तो घरातून नाहीसा झाला. आता जोगदंड साहेबांनी अजून काय काय सांगितलं मला हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जोगदंड साहेबांनाच विचारा ना, मला कशाला, नाही का? बरं, येऊ मी आता. आणि हो, जाताना दरवाजा बंद करायला सांगा त्या वॉचमॅनला. अगं काय झालं? मला नाही माहित. अगं माहिती नाही म्हणून कसं चालेल? मी काय करू? हे बघ, मी समजावते ना, ते समजून घे ना. अगं हेमंतला काहीही झालेलं नाही, फक्त त्याला नीट बोलता यावं म्हणून डॉक्टरांनी त्याला 2 दिवस ऍडमिट करून घेतले. पण असं झालंच का? काय झालंय त्याला? तुला अगं हेमंत घराबाहेर असताना त्याच्या बाबतीत काय घडलं हे आपल्याला कुठं माहितीये?